शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपाचे विनोद तावडे या दोन ज्येष्ठ नेत्यांची 8 दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये भेट झाल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी होण्याचा किंवा एनडीएच्या वाटेवर असण्याचा चर्चांनी जोर धरला होता। अशातच जयंत पाटलांनी त्यांच्या 10 पैकी 9 आमदारांची बैठक घेतली। त्या बैठकीतून तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावाच लागेल असा थेट इशारा काही आमदारांनी पक्षश्रेष्ठींना दिल्याचं समोर आलं। त्यानंतर 3च दिवसांनी म्हणजे मंगळवारी रात्री 10:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी जयंत पाटील पोहोचले। विशेष म्हणजे त्यांच्या सोबत अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे पडद्यामागे काहीतरी मोठी राजकीय घडामोडी घडते त्या चर्चांना आणखीच हवा मिळाली। त्यातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची बातमी समोर आली। त्यात धनंजय मुंडे यांचं कमबॅक तर जयंत पाटील यांना अर्थमंत्री केलं जाणार असल्याचं बोललं जाते। थोडक्यात काय तर शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपा सोबत जाणार असल्याचं जोरदार चर्चा सुरू आहे। पण यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने एक महत्त्वाची अट ठेवली आहे। आता ती अट नेमकी काय आहे? या सगळ्या घडामोडीत डेलिमिटेशन बिलवरून खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य का चर्चेत आलंय? पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडते आणि या संदर्भात जयंत पाटील यांनी स्वतः काय माहिती दिली आहे, सगळं काही व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, शरद पवार गटाच्या 8 खासदार आणि 10 आमदारांपैकी बहुतेक जण भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि महायुती सोबत जाण्यासाठी आग्रही आहे। सत्ते वाचून ते अस्वस्थ असल्याचं कळतंय। त्यामुळेच आपल्या आमदाराचं म्हणणं जाणून घेण्यासाठी शरद पवारांनी जयंत पाटलांवर जबाबदारी सोपवली होती। त्यावर जयंत पाटलांनी रोहित पवार वगळता इतर 9 आमदारांची बैठक पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात घेतली। विधान भवनात पार पडलेल्या या बैठकीत बहुतेक आमदारांनी भाजपा सोबत जाण्याचा आग्रह धरला। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा आपल्या पक्षाने थेट भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए घटक पक्ष बनावं अशी सूचना आमदारांनी केली। मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी निधी हवा असेल आणि 2029 मध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर भाजपा सोबत जाणं आवश्यक असल्याचं मत बहुतेक आमदारांनी बैठकीत व्यक्त केलं। सोलापूर जिल्ह्यातील पक्षाच्या 4 आमदारांनी विरोधी पक्षात असल्यामुळे आम्हाला विकास कामांसाठी निधी मिळत नाही, आता पुढची निवडणूक लढवायची तरी कशी, असा सवाल विचारला गेला। अजित पवार हे पूर्वीपासूनच आपले नेते होते, त्या हक्काने आम्ही त्यांच्याकडे निधी मागायला जायचो, पण त्यांच्या सोबत गेलो नाही म्हणून त्यांनीही आम्हाला झुकतं माप दिलं नाही। आता सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खातं गेलं तर त्या सुद्धा आम्हाला प्राधान्याने निधी देतील अशी शक्यता नाहीये। त्यामुळेच सत्ता पक्षाचा भाग झाल्याशिवाय मतदारसंघाचा विकास करता येणार नाही अशी भूमिका काही आमदारांनी घेतली। तर आम्हाला पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल, पण आता निर्णय घेण्याची वेळ आलीये असं स्वतः जयंत पाटील आमदारांच्या बैठकीत म्हणल्याचं सांगितलं जात आहे। तसेच तुमच्या अपेक्षांबाबत मी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करेल। सध्या एनडीए सोबत जाणे हा एक पर्याय दिसतोय, पण अंतिम निर्णय शरद पवार साहेब घेतील। लवकरच तुम्हाला पक्षाचा निर्णय कळेल असंही जयंत पाटील यांनी बैठकीतील आमदारांना सांगितलं होतं। त्यांनी भाजपा सोबत जाण्याबाबत पक्षाच्या 8 खासदारांची नेमकी मानसिकता काय आहे हे देखील कॉल करून जाणून घेतल्याचं समजतंय। दरम्यान आमदारांच्या बैठकीपासून रोहित पवार मात्र दूरच राहिले। भाजपा सोबत जाण्यास त्यांचा तीव्र विरोध असल्याने त्यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचंही चर्चा आहे। पण आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या आमदारांना फोन करून तुम्ही भाजपा सोबत जाण्याच्या मनस्थितीत आहात का या संदर्भात विचारणा केल्याची माहिती पुढे आली आहे। मंडळी, या सगळ्या घडामोडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जर एनडीएचा भाग बनायचं असेल तर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने एक महत्त्वाची अट टाकल्याचं कळतंय। आता ती अट काय आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जसे 6 खासदार फुटून ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्याचप्रमाणे शरद पवार गटातील खासदारांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात जावं आणि त्या माध्यमातून एनडीएचा घटक व्हावा अशी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा आहे। आता भाजपाच्या नेतृत्वाची ही अट समोर आल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मोठी घडामोडी घडली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची पटेल
आणि तटकरे ही जोडी वर्षा निवासस्थानी पोहोचली तर त्या पाठोपाठ जयंत पाटील देखील दाखल झाले. पहिल्यांदा तर या तीन नेत्यांची स्वतंत्र चर्चा झाली आणि त्यानंतर तिघांनीही मुख्यमंत्री फडणवीसांसोबत जवळपास तासभर चर्चा केल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान या बैठकीचा तपशील नेमका काय आहे याची माहिती समोर आली नाही. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल अमेरिकेसाठी रवाना झाले तर त्यांच्या पाठोपाठ तटकरे आणि जयंत पाटील हे दोघेही बाहेर पडले. माध्यमांनी राष्ट्रवादीच्या या तिन्ही नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पडद्यामागे काहीतरी शिस्त आहे अशी एकच चर्चा सुरू झाली आहे. अशातच बुधवारी सकाळी डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना बिलावरून खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आणि त्यावरून शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं. संसदेच्या गेल्या अधिवेशनात नामंजूर झालेल्या बहुचर्चित डिलिमिटेशनच्या बिलाला आगामी अधिवेशनात आम्ही पाठिंबा देऊ शकतो अशी सुप्रिया सुळे यांची भूमिका असल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली. पण यावर सुप्रिया सुळे यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जर डिलिमिटेशन बिलमुळे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नसेल आणि सुधारित बिल येणार असेल तर आम्ही विचार करू असं त्या म्हणल्या. पण त्यांच्या या वक्तव्यावरून इंडिया आघाडीत आता फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे चिदंबरम यांनी डीएमके आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप आपल्या जाळ्यात अडकवतंय असल्याचा आरोप केलाय. मंडळी, एनडीए सरकारला डिलिमिटेशन बिल कोणत्याही परिस्थितीत येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घ्यायचंय. राज्यसभेत जे बहुमताजवळ पोहोचले असून लोकसभेतही त्यांनी विरोधी पक्षांचे खासदार फोडून आपलं संख्याबळ वाढवलंय. पण 352 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना आणखी काही खासदारांची आवश्यकता आहे आणि ते खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिळू शकतात. त्यामुळे आता शरद पवारांना एनडीएत घेण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने जोरदार हालचाली सुरू केल्या. त्यासाठी महाराष्ट्रात देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अर्थात त्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या पक्षात विलिनीकरणाचा प्रस्ताव भाजपाने ठेवलाय आणि दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण झालं तर भाजपाकडे असलेलं अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळू शकतं. त्यासाठी जयंत पाटील हे प्रमुख दावेदार मानले जात आहे. याशिवाय राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून भाजपामधील 2 मंत्री, शिवसेनेचे 2 तर राष्ट्रवादीतील नरहरी झिरवाळ यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचं समजतंय. झिरवाळ यांच्या जागी धनंजय मुंडे यांची अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून निवड केली जाऊ शकते. मंडळी, आता या सगळ्या घडामोडीत मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाल्यानंतर बुधवारी जयंत पाटील यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी माध्यमांमध्ये होत असलेल्या सगळ्या चर्चा आणि दावे फेटाळून लावले. आपली मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली पण तटकरे आणि पटेल हे सुद्धा वर्षा बंगल्यावर असल्याची कुठलीही माहिती मला नव्हती. तसेच आम्हा चौघांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. इस्लामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अपात्र ठरल्याप्रकरणी आपण देवेंद्र फडणवीस यांची 5 मिनिटे भेट घेतली असा दावा जयंत पाटील यांनी केला. माध्यमांनी त्यांना आपण अर्थमंत्री होणार आहात का असा प्रश्न केल्यावर जयंत पाटील यांनी हसत हसत उत्तर दिलं, खाते वाटपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच अधिकार असतो. तुम्ही पुढचं विचारताय तसेच आम्ही सगळे शरद पवारांच्या मागे एक संत आहोत. वारंवार अशा प्रकारच्या चर्चा का समोर येत आहे यामुळे मला दुःख होते असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. थोडक्यात काय तर जयंत पाटील यांनी पक्षांतर्गत होत असलेल्या घडामोडींवर स्पष्टपणे बोलणं टाळलं. होत असलेल्या चर्चा त्यांनी जरी फेटाळून लावल्या तरी त्यांच्याच पक्षातील 3 आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एका माध्यमाला अशी माहिती दिली की जयंत पाटील यांच्या सोबत आमची बैठक झाली असून आम्ही आमचा निर्णय त्यांना कळवलाय. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय किंवा मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय घडतंय, ते खरंच महायुती आणि केंद्रात एनडीए सोबत जाणार का असे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जात आहे. बाकी या सगळ्या घडामोडी किंवा घटनाक्रम पाहता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि दे दणका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.